डॉक्टर राकेश सिन्हा वैद्यकीय वर्तुळातील एक मोठं नाव। दुर्बिणीद्वारे केली जाणारी सर्वात अवघड शस्त्रक्रिया डॉक्टर सिन्हा यांनी लीलया पार पाडली होती। याशिवाय नवशिक्या डॉक्टरांसाठी डॉक्टर सिन्हा यांचं लेक्चर म्हणजे पर्वणीच असायची। मात्र सकाळी जॉगिंग करताना काळाने डॉक्टर सिन्हांवरती घाला घातला। त्यांच्या अचानक निधनामुळे मेडिकल वर्तुळामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। The first one was, we must become unstoppable. Failure is not an option. It isn't over until I win. कधीही न थांबण्याचं व्रत घेतलेल्या या माणसाचा जीवन प्रवास एका क्षणार्धात थांबला। डॉक्टर राकेश सिन्हा, एंडोस्कोपी गायनेकोलॉजी मध्ये पायोनियर असं नाव। काल सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी बाहेर पडले, पण ते परतलेच नाहीत। जानेवारी महिन्यात आपल्या वयाची 60 पूर्ण करणारे डॉक्टर राकेश सिन्हा हे उत्तम धावपटू होते। आतापर्यंत त्यांनी 4 वेळा मुंबई मॅरेथॉन पूर्ण केली आहे। त्यामुळे रोज 10 किलोमीटर धावणे हा त्यांचा नित्यक्रम होता। काल सकाळीही ते बांद्र्याच्या पाली हिलच्या जॉगिंग ट्रॅकवर उतरले, पण काही अंतरापर्यंत ते कोसळले। स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती। दुर्बिणीद्वारे सर्वात अवघड शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम सिन्हांच्या नावावर होता। जगभरातल्या उदयोन्मुख डॉक्टरांना प्रेरणादायी भाषणे देण्यात त्यांचा हातखंडा होता। पोलिसांना आरोग्याचे धडे देण्याचं कामही सिन्हा यांनी केलं होतं। त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तकं लिहिली, जी बेस्ट सेलरही ठरली। अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पेपर्स आणि दिग्गजांसमोर त्यांची भाषणंही झाली होती। पण इतक्या फिट माणसानं अशी अचानक एक्झिट कशी घेतली? कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या चाचण्यांमध्ये डॉक्टर सिन्हा फिट होते। माणूस कितीही फिट असला तरी जॉगिंग करताना धावायला सुरुवात करण्याआधी रोज थोडे थोडे चालावे। चालायच्या सरावानंतर काही दिवसांनी हळूहळू धावावे। जर हृदयाशी संबंधित काही त्रास असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा। आपण 40 पार केलेली असेल तरीही तज्ञांचा सल्ला घ्यावा। चालण्याच्या सरावानंतर धावण्याचा वेग हळूहळू वाढवावा। कोणत्याही क्षणी अस्वस्थ वाटू लागल्यास तातडीनं रुग्णालय गाठावं। उन्हामध्ये धावत असाल तर भरपूर पाणी प्या। धावताना अचानक थांबू नका, हळूहळू गती कमी करा। प्रकृतीविषयी संवेदनशील असणं चांगलं आहे, पण त्यासाठी शरीराच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊ नका। डॉक्टर सिन्हांनी याची काळजी घेतली नाही असं नाही, पण आपल्या जादुई हातांनी हजारो रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना मात्र त्यांच्या गरजेवेळी देवदूत भेटला नाही, याचंच दुःख आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।